डोंबिवली शहरात सुमारे शेकडो ओला आणि उबर चालकांनी त्यांच्या मागणीसाठी बुधवार दिनांक 16 जुलै रोजी बंद पुकारला। पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओला व उबेर चालकांनी एकत्र येत सरकारवर नाराजी व्यक्त केली। ओला आणि उबेर सारख्या कंपन्यांनी निश्चित केलेले भाडे खूप कमी आहे, त्यामुळे नुकसान होत आहे आणि त्याचे शोषण होत आहे। चालकांच्या मुख्य मागण्या म्हणजे भाडे वाढवणे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे आदी त्यांच्या मागण्या असून त्यांनी याद्वारे सरकारचे लक्ष वेधत योग्य पावले उचलण्याचे आवाहनही सरकारला केले आहे। मुंबईतील ओला आणि उबेर चालकांनी 15 जुलै रोजी संप पुकारला होता। कमी भाड्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे आणि त्यांचे नुकसान होत आहे। कंपन्यांनी कमिशन दर कमी करावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी त्यांची मागणी आहे। ओला आणि उबेर चालकांचे म्हणणे आहे की 10 किमीच्या प्रवासासाठी त्यांना कमी पैसे मिळतात, ज्यातून इंधन, देखभाल, कमिशन आणि कर वजा केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही। शासकीय नियमाप्रमाणे ठरलेला दर मिळावा यासाठी ओला उबेर टॅक्सी चालकांनी स्वेच्छेने बंद पुकारला होता। साडे व्यवसायात दिवस रात्र मेहनत करूनही आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही। हा व्यवसाय करताना आम्ही EMI वर गाडी चालवत आहोत। आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आम्हाला पडला आहे। आमची परिस्थिती अशी आली आहे की आम्ही गाडीचा EMI भरू शकत नाही। मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कंपनीने निवेदन दिले आहे की व्यवस्थित मोबदला देऊ, पण आज ओला उबेर कंपनीवाले मनमानी करत आमच्यावर अन्याय करत आहेत। सरकारकडे आमची मागणी आहे की आमच्यावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष द्यावे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील आमची विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। हा प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। माझं नाव सतीश सांगळे, मी कल्याणमध्ये कॅबचा व्यवसाय करतो। आता जसं की तुम्हाला मी सिटी फिलोची बस दाखवली, बरोबर? त्या सिटी फिलोच्या बसेसला कोणत्याही प्रकारची परिवहन खात्याकडून परमिशन नाहीये। त्या बसेस बिंदासपणे चालतात, बिंदासपणे मुंबई पुणे दिल्लीचा प्रवास करतात। अशा प्रवासी वाहतूकला आळा बसावा, स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार भेटावा ही माझी मागणी आहे। दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जे दरपत्रक ठरलंय ते कंपन्यांनी मान्य करावे। डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी जशी मागणी केली, RTOने सुद्धा मान्य केले आहे की बाबा आमच्या दरपत्रकानुसार हे गाड्या चालल्या पाहिजेत, या गाड्या चालत नाहीये आणि आमच्या कॅब ड्रायव्हरांना जो मोबदला भेटायला पाहिजे तो अजूनपर्यंत भेटत नाहीये। 50-50 किलोमीटरला 700-750 रुपये भाडं दिलं जात आहे, 1500 रुपये भाडं, आणि जिथं 750 आझाद मैदान येथे विनंतीपूर्वक आणि शांततापूर्वक आंदोलनाचे परमिशन घेऊन आंदोलन आमचं झालेलं आहे। आझाद मैदानला आज अजूनपर्यंत अजून काही निकाल आलेला नाही, परंतु आम्ही ज्या गोष्टीसाठी आंदोलन घेतले किंवा पुकारले किंवा बंद केले हे आमच्या ओला उबर आणि रॅपिडो सारख्या प्रायव्हेट कंपन्या आम्हाला ज्याप्रमाणे आमची पिळवणूक करतात, जो धंद्याचा रेट होता किंवा व्यवस्थितरित्या पहिले ज्या बुकिंग होत्या आणि त्या बुकिंगच्या आधारे लोकांनी गाड्या वाढवल्या, आजच्या घडीला रेट ते 3-13 आणि 9-12 करून ठेवले। या लोकांनी आमच्या धंद्याची वाट लावून टाकली। सर्व लोकांना हप्त्यावर EMI वर गाड्या घेतलेले, तिथे राहणारे सर्व स्थानिक इतर राज्यातले असतील, आपले लोकलचे असतील किंवा बाजूचे असतील, यांच्या भरोश्यावर गाड्या घेतल्या। त्यांनी आजच्या घडीला त्यांच्या फ्लीटच्या गाड्या आहेत। उबर फ्लीट नावाची कंपनी आहे, एव्हरेस्ट फ्लीट म्हणून एक डीलरशिप काढली त्यांनी आणि ओलानी वेंडरशिपच्या मार्फत ह्या बुकिंग त्यांच्या गाड्यांना दिल्या। जर तुम्हाला गाड्या घ्यायच्याच नव्हत्या तर आमचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे करायलाच नको होतं, केलं तर तुम्ही आम्हाला जो रेट द्यायला पाहिजे। आमच्या गाडीचा जो ॲक्च्युअल रेट आहे, जो सरकार नियमाने आहे 32 रुपये किलोमीटर, टॅक्सीप्रमाणे जो रेट असतो तो आम्हाला तर मीटर बसवणं शक्य नाही। आमचं म्हणणं असंच होतं उबर कंपनीकडे आणि ओला कंपनी, ज्या काही या कंपन्या आहेत त्यांना आम्ही ह्याच वेळेला विनंती केली। ह्यापूर्वीसुद्धा आम्ही 3 वर्षापासून प्रत्येक वेळी असं बोलत आलो, सांगत आलो की ह्या रेटमध्ये आम्हाला परवडणारं नाही, तुम्ही ज्या पूर्वीप्रमाणे ग्रीड दिली होती त्याप्रमाणे पूर्तता करावी। ही पूर्तता कंपनी करत नाही आणि यापूर्वीसुद्धा सरकारकडे आम्ही खूप वेळा विनंती केली, आंदोलनं केली आणि आम्ही सरकारकडे जॉब पण मागितला की आमचं जे काय आहे ते मीटरप्रमाणे आम्हाला मागणी आहे आमची की
सरकारी मीटर प्रमाणे आम्हाला रेट आता देण्यात यावा. तुमची मागणी काय आहे आणि तुम्ही आता कुठला पाऊल उचलणार आहे? आमच्याकडे आता एकच पर्याय आहे, आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या आहेत, आम्ही बंद ठेवून आंदोलन केलं. आम्ही शांततेत, काल आम्हाला क्षीरसागर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर केशव क्षीरसागर साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं, आझाद मैदान येथे आम्ही आमच्या कल्याण डोंबिवलीमधून जवळपास 1100 ते 1200 गाड्या घेऊन आम्ही स्वतः त्या आंदोलनात सहभागी होतो. परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी लोकांनी अफवा पसरून त्या आंदोलनाचे पांगापसर केली आणि आमच्या लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखं झालं. कंपनीनं आमची ऐकून घेते ना, सरकार ऐकून घेते. आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? आम्ही तुमच्याद्वारे सरकारला विनंती करतोय, आमचा जो हक्क आहे, आम्हाला जे पाहिजे, जो रेट सरकारी नियमानुसार, ध्येय धोरणानुसार आहे, सहकार टॅक्सीनुसार, तो तुम्ही आम्हाला लागू करावा. और रिक्षावाल्यांचा जो रेट आहे मीटर टॅक्सीचा, जवळपास 30 ते 32 रुपये, आम्हाला तुम्ही इर्टिगा 7 सीटर गाडीला 12 रुपये 11 रुपये रेट देता. तुमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर पुढचा पाऊल आमच्या मागणीवर आम्ही काम आहे. आमच्या जर मागण्या पूर्ण सरकारने केल्या नाही, सरकारने आम्हाला जर न्याय दिला नाही, तर आम्ही आमच्या सर्व गाड्या ओला उबर मधून एक्झिट करू. आमच्या किलोच्या बसेस या लक्षात घ्या. या कॅमेरा साहेबांच्या माध्यमातून आम्ही पत्रक दिले, परमिशन घेतलं होतं, ह्या सर्व गोष्टी केल्या. परंतु काल आम्हाला काही निकाल नाही मिळाला. सरकारतर्फे असं सांगण्यात आलं की येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला आम्ही याच्यावर तोडगा काढू. परंतु केशव क्षीरसागर साहेबांनी पुढील निर्णय जाहीर केला नसल्यामुळे आजच्या दिवस सुद्धा आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या बंद ठेवून आम्ही संपामध्ये न सहभागी होता आम्ही आमच्या ठिकाणी आमच्या गाड्या बंद ठेवून सरकारला आम्ही विनंती करतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या काय तुम्हाला सरकारच्या बजेटमध्ये पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची नाही, काय सरकारला आमच्यासाठी कॅबिनेट बैठक घ्यायची आवश्यकता नाही. आमची जी रेट आहे, कस्टमर असे सांगतात की तुम्हाला जो दाखवेल तो आम्ही देऊ. कैलास शेलार, एक गाडी मालक. आमची इच्छा एवढीच आहे ह्या आंदोलना मागची की गव्हर्नमेंटच्या रूलनुसार, सरकारचा रूल आहे, आमच्या हिशोबानं ह्या कंपन्यांनी काम करावं. सरकारच्या रूलनुसार जे टॅक्सी रेट आहेत त्या टॅक्सी रेटनुसार आम्हाला रेट मिळावेत, आमची एवढीच इच्छा आहे. जर मिळत नसेल तर आम्ही आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार. कॅबचा व्यवसाय करतो. आता जसं की तुम्हाला मी सिटी पिलोची बस दाखवली, बरोबर? त्या सिटी पिलोच्या बसेसला कोणत्याही प्रकारची परिवहन खात्याकडून परमिशन नाही आहे. त्या बसेस बिंदासपणे चालतात आहे, बिंदासपणे मुंबई पुणे डेलीचा प्रवास करतात आहे. अशा प्रवासी वाहतूकला आळा बसावा, स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार भेटावा, ही माझी मागणी आहे. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जे दरपत्रक ठरले ते कंपन्यांनी मान्य करावे. डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी जशी मागणी केली, RTOने सुद्धा मान्य केले आहे की बाबा आमच्या दरपत्रकानुसार हे गाड्या चालल्या पाहिजेत. या गाड्या चालत नाही आहे आणि आमच्या कॅब ड्रायव्हरांना जो मोबदला भेटायला पाहिजे तो अजूनपर्यंत भेटत नाही आहे. 50 किलोमीटरला 700-750 रुपये भाडं दिलं जात आहे आणि जिथं 750 रेट अभी इतना कम मिल रहा है तो कैसे कोई गाड़ी चलाएगा? बसाई बिहार तक का जाने के लिए 500-600 रुपये में कैसे आदमी जाएगा? CNG जाता है, 2.5 घंटा लग जाता है, कैसे चलेगा ये? कि रेट अभी इतना कम मिल रहा है तो कैसे कोई गाड़ी चलाएगा? बसाई बिहार तक का जाने के लिए 500-600 रुपये में कैसे आदमी जाएगा? CNG जाता है, 2.5 घंटा लग जाता है, तो कैसे चलेगा ऐसे?